नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती। आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रामध्ये कापूस या पिकाला काय बाजारभाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी, कारण आपण या चॅनलवरती कापूस या पिकाचे बाजारभाव टाकत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे शेतकरी बंधूंना भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 200 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 7,751 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळाला आहे 8,175 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,963 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 3,500 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 7,850 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,875 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 848 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 7,500 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,150 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,850 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 755 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 7,710 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,025 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,925 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 349 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 7,930 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,010 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,985 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे हातगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 55 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 7,710 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,060 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे घाटजी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 1,800 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 7,715 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,300 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 126 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 7,789 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,010 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,899 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 1,200 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 800 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,310 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 8,200 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे बार्शी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 3,252 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 8,010 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,010 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 8,010 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे 1,525 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 8,050 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,340 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 8,200 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी बंधूंनो, हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या